अंजू काय अंजू काय हो लय भूक लागली काय हाय का बघा तेव्हा. हे कसलं जेवायचं आणि कसलं काय इथं माझं मला जड झालंय सगळं. तिला मागा की ती आई तिथे बसून खाती. तिचा नवरा पण तिच्याकडे, माझा नवरा तर मिलिटरीत आहे. मी कशी जगती माझं मला माहिती. आणि तुम्हाला लाज वाटते का माझ्याकडे जेवायला मागायला? जरा तरी काही वाटत असेल ना अजून पण वेळ जा तिच्याकडे मागा आणि परत माझ्या दारात येऊ नका. जा निघा इथून. जाणे का म्हणजे तू असं कसं काय बोलते? असं कसं काय बोलते म्हणजे? तुझ्या नवऱ्याला कोण लावलं नोकरीला? तुम्हीच लावलं पण नवरा माझ्या जवळ नाही ना माझा. आता तिचा नवरा तिच्या जवळ आहे की नाही? मग तुम्ही तिच्याकडे जाऊ शकता की नाही? तिला करायला आहे ना कुणीतरी संग. मला बाहेरचं पण करायचं, घरचं पण करायचं, सगळं प्रपंच मलाच एकटीला बघायचंय. अगं पण काय बोलते तू? घर बांधून दिलंय, किराणा भरतोय, सगळं तर आम्ही करतो. भरत नाही तुम्ही किराणा, मी भरायला जाते तिथं. मी अशा पिशव्या घेऊन जाते, मी मोठ्या मोठ्या पिशव्या उचलून आणते. वजन कमी झाले लग्नानंतर माझं किती, केवढी होते मी केवढीशी झाली बघताय का जरा माझ्या वजनाकडं किंवा माझ्याकडं. अगं पोरग तिथं देश सेवा करतं, तू कमीत कमी आई बापाची सासरी सेवा. पोरगा तिथं देश सेवा करायला जातं, मग इथं स्वतःची सेवा मला स्वतःलाच करावं लागते ना. आदर्श घे त्याचा जरा काहीतरी. काय आदर्श घेऊ त्याचा मी? असा आदर्श आहे काय आदर्श? आता मी त्यांना सोडलंच आहे ना, त्यांना देशाची सेवा करायला सोडलंच आहे. त्यांचं जर असं झालं तर मी घरीच ठेवू शकते ना त्यांना. त्यांना जर मी बोललं, मी हट्ट केला तर राहतील ते घरी. पण नाही, त्यांची सेवा त्यांची इच्छा आहे म्हणून मी पाठवलंय की नाही त्यांना. अगं पण सासू सासरे का मी थोडस व्यवस्थित बोल ना आमच्या. व्यवस्थितच बोलतीये मी. अजूनपर्यंत तुम्हाला मारहाण तरी नाही केलेली मी. एवढी हिंमत आहे तुझी मारहाण करायची, आमच्या अंगाला हात लावायची? लावलाय का? मग बोला ना, लावलाय पण का? बोलण्याची तरी पद्धत असते. काय बोलण्याची पद्धत आहे? तुम्ही जेव्हा बघावं तेव्हा करत वाढतो का ग आपण? जेव्हा बघावं तेव्हा खायला मागायला येत आहे. तुझ्या आई वडील आले तर असंच करशील. माझे आई वडील येतात का? तोंड दाखवायला तरी येतात का? त्यांना माहितीये त्यांची पोरगी कशी दिवस काढते. ते येतात का तोंड काय दाखवायला? वाईट आहे मला सांग बरं. तुझा काय वाईट आहे नवरा म्हणजे? देशाची सेवा करतो, ते तिकडे आहेत. Military मला मध्ये घरची सगळी कामं करावी लागतात. अगं, मला सगळीच सगळं बघावं लागतं. सगळीच बाई करते ग. ती नाही करत, ती नाही करत. हाताखाली चार नौकर आहेत का? कोणत्या भाषेत तिचा बोलते नवरा आहे ती? तिच्या संग. तो नवरा तो तिला काय घरातली धुणी हा भांडी करतो करतो. का? तुमच्या माहितीसाठी सांगते, मी स्वतः पाहिले करतो तिचा नवरा. मग तो त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझा नवरा नाही ना मग माझ्याकडं. मी तेच सांगते अगं, तुम्हाला. येडे, पालथ्या डोक्याचे तुझा नवरा देश सेवा करतोय, तो घरातले बोला. काम तर करत नाहीये हा ना. मग तुम्ही नका ना कटकट करू माझ्या डोक्याला. जा ना मग तिच्याकडे जेवायला मागा, माझ्याकडे नका मागू. उलट तू आम्हाला जीव लावायला पाहिजे ग. हा तुझा जा बरं, लय माझं डोकं बोल. खाल्लं तुम्ही आता. लय डोकं दुखायला लागलं माझं. जा तुम्ही असं आता. नको चला. करू. तिचा नखरच हे करून असं नको करू. लोकांना ती काय जीव घालणार आहे हा तुम्हाला? बस झालं. जेवण असं पण बनवलेलं नाहीये मी. मग काय जीव घालणार आम्ही मी थांबतो तुम्हाला? वाटलं तो उचत. नाही नाही, लय वेळ लागेल. मलाच एकटीला जेवायचं नाही. मी बाहेरून भूक घेणार लागली आहे आम्हाला. ऑर्डर थोडं करून. तरी काहीतरी कर. मला भूक नाही. मी बाहेरून ऑर्डर करणार थोडंफार. तुम्ही हे तिकडेच बघा. तुझ्या नवऱ्याला समजलं तर काय वाटेल सांग. नाही, मी त्यांना सांगणार नव्हतं जेवायला घरी काही. मी स्वतः ऑर्डर केलं बाहेरून. तर मला एकतर दुखतंय आम्हाला माझं. नाही करू शकत का ऑर्डर? जा ना तिच्याकडे मागा ना. का कटकट करताय तुम्ही? जा. अगं तू आमची हक्काची लाडकी आहे, नातीतली, म्हणून तुझ्याकडे आलो आम्ही. तू अगोदर तुला बोलायला. तिच्या घरची कामं करतात तेव्हा, तिच्याकडे असतात तेव्हा. तुझ्याकडे मी काम करू आम्ही. कुठं कामं करता तुम्ही? सांग माझ्याकडे? काय करत काय नाही ग, सांग सांग. दोघीकडे बी सारखं काय नाही दोघीकडे करत. तुम्ही तिच्याकडेच पडून असता. मग जेवायला मागायला बरं माझ्याकडे येता. असं बरं चालतं तुम्हाला? कधी पडून असतो ग. बाद झालं. जा तुम्ही, चला. दोन्हीकडूनही बाद बोलती, झालं. दोन्हीकडूनही बोलती. पोतभर गहू दिले तुला निसून तिने, तरी तू बस. नाही म्हणते. चला. अजून काय काम करायचं माझं सांग बरं. डोकं दुखतंय आता. जा, मी चालले बाई. पुढे तुमच्या डोक्याला डोकं लावत बसताय. त्याला द्यायचंच नाही जेवायला आपल्याला. मला वाटलं नात्यातली पोरगी आणली, कमीत कमी ती तरी जीव लावी. तुम्हालाच घालू विषय. जा माझ्यावरच. चल चला तिच्याकडे आता. बघ, हाका मार. फिरू दार दार. निशा, ए निशा, काय अगं आम्हाला भूक लागली. भूक लागली तर मग मी काय करू? अगं थोडं जेवायला. जेवायला आम्हाला दे ना थोडं. जेवायला जायचं ना तिच्याकडं. रानातून आलो आम्ही, दमलोय तर मग मी आम्हाला. काय करू? कोणाची कामं करता तुम्ही? आम्ही आमचीच करतो. काय माझं काम केलंय का दमायला? करून नाही लागत तुझी, सांग बरं. अगं ती म्हणते तुझे करता, तू म्हणते तुझे करता. अगं दोन्हींचे. काय काम केलं माझं? खरं सांगायचं, माझं काय काम केलं? अगं गहू ते निसून देतो सगळं. मग काय उपकार केला का काय? केला का उपकार? हा, गिळायचं ना तिच्याकडं. तिचं काम करता, तिच्या रानातलं काम करता, तिचे लेकरं सांभाळता. हा, आणि भाकर खायला माझ्याकडे वर थोबाड करून यायचं. भाकर दे म्हणायची.
अगं ती एकटीच असते म्हणून म्हणलं तुम्ही दोघं असतात. तिचा नवरा नोकरीला आहे, पैसा पाणी भरपूर आहे, सगळं भरपूर आहे. मग तुझे माझा नवरा शेतकरी. मग त्याला दिला का नाही शेत सगळं करायला सांग बरं. अहो दिलं म्हणून काय उपकार केला का तुम्ही? तुमचं कर्तव्य होतं म्हणून दिलंय तुम्ही. अरे मग कर्तव्य आहे तर मग पोरगाच आहे ना माझं ते. तू माझी सुनबाईचे ना असं काय ए करते बाबा, गं? मी माझ्या डोक्याला काही झंझट काही घालू नका. ते निघायचं, तुमचं काम करायचं आणि तिच्याकडे जायचं गिळायला. माझ्याकडे यायचं आई नाही. वडील आले असं समज तुझे. माझ्या आई वडील नाही. माझ्या आई वडिला तर तुमच्यात लय जमीन आसमानचा फरक आहे. असंच करशील का त्यांना? मी का करू माझ्या आई वडिलांना? ते असे दारात येत नाही भिकाऱ्यावानी. अगं भिकारी म्हणताना थोडा विचार तरी कर. हे बाई, तुम्हाला सांगितलं कळत नाही का? लग्नाच्या आधी अक्कल नाही काय का? होती? अगं आमची अक्कल काढताना तू लग्नाच्या आधी काय होती, आता काय झाली, कुठून तुझं डोक्यात लग्न कसं केलं याचा तरी थोडा विचार कसं केलं, काय केलं? जगदुनिया करते का नाही? का तुम्ही केलं माझं लग्न म्हणून घरी झालं? खायला तुकड्याला माग होतात ग तुम्ही. आणि नसू द्या ना मग. म्हणजे तुला काही तुमचे कमी पडू देतो का सांग बरं आम्ही. पडून देतो. माझा नवरा मला कमी काय पडून देत नाही. तुम्ही नाही, तुम्ही काय आणून देत नाहीत मला. आणून नाही देतो पण पोरग कोण आहे ना, कोणाचं आहे ते? आमचंच पोरग आहे ना. तुमचं पोरग पोराला मागायचं, मला कुठे इथं? आमची सुनबाई येतो आमची. आम्ही तुला जीव लावायचा प्रयत्न करतो, आम्हाला असं का म्हणतो करून देतो? लय जीव लावितात माहिती मला दिसतंय. काम करायचे त्यांचे. त्याविषयी म्हणलं तेवढं दार आहे धराव गावाला, तर जमलं नाही तुम्हाला धरायला. आणि अरे काय पोटात सांगतात? काही नव्हतं हा, माझ्या. पोटात ते काही करीन पडलं नव्हतं. असतं तिथं. मग मरायचं ना तिकडच. म्हणजे आता आम्हाला मारून टाकायचं तुम्हाला. अगं भूक लागली ग. तुमचं काय होणार आहे आता जगून? बघ काहीतरी बघ असं अगं कर. भूक लागली ग लय. बघ ती जा ना लय मग तिच्याकडं. आहे ना ती. काय चाललंय म्हणता रे म्हातारीचं? काही नाही बाबा, आलं तर काय आम्ही हो? जेवायला मागतो सुनाला. जेवण केलं काय? नाही केलेलं. त्याला असलं दिन थोडस नाही केलं मी. नाही केलं. नाही केलं तिथून जा म्हण तिथे आम्हाला. मी स्वयंपाकच नाही केला. तुमच्या आज भाकरी बंद आहे. जातो आम्ही काय बाहेर जायचंय आपल्याला जेवायला. आम्हाला बाहेर जायचं समजा ना. आणि त्याला झालं असलं थोडं तर. नाही झालेलं, मी केलंच नाही. तुम्ही नका सांगू मला. नाही केलं म्हणलं ना. जा तिने केलं असं मी सांगतो तिला जेवायला जा. जाऊन आलं तिच्याकडे. कुठं जायचं? आई पण एवढं उद्योग करूस तर तू हाताने करून गेलं 2-4 भाकरी नाही, टाकायची. हात पाय गेलेत चुलीत. एक तिला बरं वाटत नाही म्हणून म्हणलं जेवायला दे. नाही तर करत नाही का ती बरं सांग. थांबा ती करीन मग. नाही, मी नसते करीत. मला कंटाळा आलाय. काय हा. करायचं सांग बरं, आम्ही कोणाकडे जायचं आम्ही? जातो हा, मी सांगतो तिला करायला चला. आम्ही नाही, नको आहे का नाही, तुम्हाला? नाही, नको नाही. असलं तर सांगा, आम्ही जातो बघ कुठं जायचं ते. चला मग, कशाला थांबते ते? पाहिलं का कसं बोलत? निघायचं इथून. तू जरा कमी बोलत जा ना जरा. काय कमी बोल, काय तोंड गप केलं? ठेव ना. काम कोणाची करतात? कोणाचे? कोणाची करतात नाही तर काम? नको करू दे, पण 2 तुकड्याला मागितले द्यायचं कधी मध्ये. नाही द्यायचं मला. एवढी पाठ मला दुखत होतच होती, नाही. पोतभर गहू निसून दिले राव तिला. उपकार केला नाही. गिळायला तुम्हाला ऐक, लागते ते बघितलं गहू. कसं बोलती सासूला? तुझ्या आईला कसं बोलती बघ. माझ्याकडे बघायचं नाही तसलं, मी आधीच सांगते. हे पांडुरंगा, तुम्ही तुमचा घोळ घातले बस काय करायचं. मग कशाला मध्ये मध्ये चमचा ढवळ्यावानी ढवळायचा आहे? हा, गेलं पोरग रागावायचं काय नाही बघ. पाहिलं का? त्याला बी त्यालाच होतं तुकडा नाही देणार मी आज तर. तुम्हाला, तुम्ही त्याला लांबची, तुम्हाला देणारच नाही तर. बघ. डोक्यात आलं. जा तिच्याकडं. मला लय कामधन देत. मला जायचंय बचत गटाच्या मीटिंगला. जा निघा इथून. काय करायचं? परत दारात येऊ नका. आवला ती कोणी काढले ना. काय अवस्था झाली हो. न घाट का न घर का? कोण आहेत आपण? आई बाप येत हा? का भिकारी येत आपण? सांग बा. हे लहान होते तेव्हा आई मला हे खायचंय, आई मला ते खायचंय, आई मला असं घालायचंय, मला ते आणायचंय म्हणून सगळे हट्ट पुरवले बघा. एक इकडं हाताला वडायचा, एक तिकडं वडायचा. आणि लग्नाच्या आधी तर काय म्हणायचे, आई किती आमच्या बायका येऊ दे पण आम्ही तुम्हाला कधीच दुरावा देणार नाही, कधीच दुरावा देणार नाही. आणि आज यांच्या बायका आल्या ते निघून जाते. हात पकडायला सोडा, समोर सुद्धा उभं राहत नाही. डोळ्यांसमोर दोघं पण दिसते काय खेळायची तर बागडायची, बाबा पप्पा पप्पा करायची, आई आई. किती छान वाटत होतं आपल्याला. कधी शाळेत गेले, कधी मोठे झाले, कसे नोकरीला लागले, लग्न बी केले. पण आता ही अवस्था आपल्यावर आली. काय आपण काय असं परमेश्वराची काय चूक केली सांग? काय आपल्याला परमेश्वराने शिक्षा का दिली आपल्याला?
कुठं कमी पडलो आपण मला सांग ना तू. कमी पडलो सांग. हं? तुझं एवढं दुखतंय तरी तिला गवणी सुधरत. मला तुझ्याकडे पाहवत सुद्धा नव्हतं. एवढं करते तू तरी त्यांचं दोघींनी सुद्धा ढकलून दिलं तिकडं. नुसतं लाथडत होते, नुसतं लाथडत. माणसाला माणसं म्हणून सुद्धा बघा ना ते आज पैशा पडत. खरंच आपल्या सुनांच्या जर आया असत्या तर त्यांनी असंच वागले असते का? एक जा तिकडं, एक जा तिकडं, तिला माग असं केलं असतं का हो त्यांनी? नाही ना. मग आम्ही काय सासू सासरे म्हणून गुन्हा केलाय का? नाही नाही. आपण काय म्हणायचो, चांगल्या घरातल्या पुरी आपल्याला लय जीव लावत्या. नाही नाही. चांगलं घर, गरीब घर, श्रीमंत घर असं काही नसतंय हो. काही नाही कठीण झालेलं आहे. जीवन जगणं मुश्किल झालं. असं वाटतं काहीतरी करत राहावं, काहीतरी जीवाचं करून घ्यावं. हे टाकायची वेळ उठसक होतो. बाबा पण हाका मारायचं मला. पप्पा म्हणायचं कधी, बाबा बी म्हणायचं. मी असं पाठीवर चाललं मानवा, बाबा तुम्ही घोडा पाठीवर बसायचे कधी. मग घोडा करायचे. पण ही वेळ माहित नव्हतं. परमेश्वरा आम्ही काय चूक केली रे? तू तरी सांग आम्हाला काय चूक केली? आई बापाने पोरांना जन्म द्यावा कशासाठी? लहानाचे मोठे करावं कशासाठी? मोठं झाल्यावर त्यांचं कर्तव्य नसतं का आपल्या आई बापाला सांभाळावं? नको, आई बाप म्हणजे कोण आहेत? अगं आई बापच मुलाचे परमेश्वर असतात. या मुलांना कधी कळायचं? दोघं तसेच झाले. तो तिकडं नोकरीला असल्यामुळे इकडे काय चाललंय त्याला कळत नाही. हा गोडबाप मोठा आहे तर हा सुद्धा बायकोचा ऐकून बैल झाला नसता. बैल एक शब्द सुद्धा बोलला नाही का? मला वाईट वाटत त्याचं. कसं जगायचं सांग ना. मला असं वाटतं आपण काय करावं हेच मला डोळ्याचं बोल. आपणच आपले दोघांनी डोळे पुसायचे. तू माझ्या पोस्ट मी तुझ्या पुस्तक दुःख आपण एकमेकांनी वाटून घ्यायचं. एवढंच आपल्या वाट्याला आलं. अहो दारात कुत्रा आलं तरी त्याला हाड म्हणायचं मन होत नाही. त्याला भाकरी टाकतो आपण. अगं किती झालं तरी. आणि हे आपल्याला भाकरी मागायला गेली की तिच्याकडे जा, तिच्याकडे जा, कुठं जा. गप मला पण त्रास होतो. आता रडायला बी माणूस नाही राहील. कुत्र्याच्या वरच्या हाल केल्यावर यांनी. हेच ते पोर आहे का ज्याला आपण मोठं करतो, वाढवतो, ते मागल ते देतो, आणि म्हातारपणाला ते आपल्याला हाड करतो. म्हातारपणी कोण असतं आधार? आपल्या काठी कोण असतं? आपले मुलंच असतात. काठी सारखा आधार आपल्याला मिळाला अशी अपेक्षा करतो आपण पोरांकडून. पण तेच पोरं याच्यासाठी बैलाच्या जाऊ दे आता काय म्हणू. ताटाखालचे मांजर झालं गे मोठं पोरग. किती बोलली ती सून टळा मध्ये आमच्या खरं यायचं नाही, जेवायला देणार नाही. हे पण आणि ती पण दोघींनी तसंच केलं. कसं करायचं? कसं जीवन जगायचं? नाही आम्ही आपला आता जगतोय असं जगतोय. जगत बाबा लहान काय नाही रे नाही. आणि आले तू येऊ नको. ऐकायची की नाही? बाई आम्हाला नाही जगायचं, या जगात राहायचं नाही आम्हाला दोघांना. मॅडम तुम्ही हेच लायकीचे. तुम्हाला सांगितलं कळत नाही म्हणलं तर मेलेच पाहिजे तुम्ही दोघं. मरता आम्ही जातो. बरं जग मारली पहिल्यापासून असे सुकून ठेवल्या सुना, त्याच्यामुळे तुमच्या हे दिवस आले. कमून नाही बोललं? दोघांना कमून नाही बोललं सकाळी? काय बोलणार आहे मी तिची पुढे?
पहिल्यापासून तिला सोपून ठेवलं तू मी तर बेवडा होतो. तो नवरा बेवडा त्या भाडकावच्या हातात काय ठेवू नको, दिलं तिच्या हवाली करून, झालं मोकळा. तर आता लेखा विश्वास नव्हता तुमचा. म्हणलं जीव लावतील सुद्धा काय करणार. मग आता रडून मागणार आहे का? रडून काय आता आले बोगाशी. मी जातो इथून. ऐका 2 मिनिटं, मी काय सांगतो, रडू नका. पुढे इकडे वर बघ, तुम्हाला दोघांना 2 काठे आणून देतो. आमचं वय का आता हे काटे घ्यायचं. मग जीव द्या, मारा. काटे घेऊन करायचं काय. दोन्ही सोना घराची बाहेर काढायची. मी आहे पाठी मग काय टेन्शन. अरे आता आमच्यात त्राण आहे राहिला म्हातारं, अरे इकडे ऐकून लागलेलं तर आहे. घ्या ना राव. ऐकून तर घ्या ना. सारखं काय म्हातारं आहे ना मारायला. मुळ तुम्ही काय टेन्शन घेता, तुम्हाला काय बोलता येत नाही. मी त्या ना शिवाय मी भावाला फोन लावला, तुम्हाला दोघींना म्हातारं घराच्या बाहेर काढा. ऑटोमॅटिक ओटणी येते, पळत येतात मला डायरेक्ट. मग मरा असंच. डायरेक्ट मग मारा अशीच. मी जातो नाही तर माझ्या परत शेकायची. तू तरी आधार द्यायला लागला बरं वाटतंय आता थोडं. बरं वाटतंय नाही, काठे घी त्याशिवाय जमणार नाही यंत्रणा. अरे बाप आहे का मा कोण आहे, मला जन्म दिलाय कोणी. मुळ 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 बायावानी रडत राहायचं नुसतं. अहो बरोबर म्हणतोय तो. चल. काय दिले आता तयार राहायचं, तयार. आजपर्यंत एवढ्या त्याशिवाय संकटाला म्हाताऱ्याचं जगणं मुश्किल झालंय आता. मग एवढे संकट पार केले ना, आता हे काय लई काय आपल्याला. घर कोणाचं आहे, आपल्याची सगळे नाव कोणाचं आहे, माझ्या वावर कोणाच्या नावावर. काही ठेवलं काही तुमच्या नावावर केलंय. मग बियाची काय गरज आहे, यांना बाहेर काढायच्या. मी आहे ना पाठी मग मी त्याला फोन लावला होता मिलिटरीवाल्याला. तेव्हा म्हणला त्याला दोपटून म्हातारीला बाहेर काढायला, तुला काय करायची. त्याला सांगितलं होय तू. हा मला नाही बोलता ती जगता, ती तुम्ही दिली सोपून, त्याच्यामुळे ती माया लगेच सुरू होती. जाऊ का मी आता. तू नाही येत का आमच्या बरोबर. अरे मागून येतो ना मी म्हातारा डोक्यात लागले. जेवाय जेवाय. त्याला इथे येते त्याला 2 मिनिटं थांब. त्याला लावून देतो म्हातारा शरीर. हिला बोलविते ना मी. पुस डोळ्यात पाणी पुस. कडक राय कडक. मी पण राहतो कडक. बघत काय होत. पदर खोच. मिळमिळ राहायचं नाही आता. तुम्हीच पहा. खोच पदर. चल मी पण बघतो काय करायचं. मी मस्त आहे खंबीर. खंबीर आहे ना. मुळ 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 मुळ. कॅसाला झिपऱ्याला धरून घराच्या बाहेर काढायचं तुला सांगतो आता. बघू काय करतील. प्यायचं नाही बिलकुल. आवाज वाढव. असा आवाज वाढला पाहिजे. खान खान. काय तुझं काय. माझं गळ्यातलं घेतलं ना तुम्ही. अगं काय डोक्यावर पडलीस का काय. गहू चाळायला आलं तर त्या दिवशी गळ्यातलं घेतलं ना माझं, डब्यातलं काढून. अय बावळटे काय तू. माझं सोनं चोरलंय तुम्ही. अगं डोक्यावर काय पडलीस का आरोप काय. देते का? काय आरोप घेतलाय म्हणजे. ते पुढे तिने घेतला असेल बघ. हा मग? ते आली होती तुझ्या घरात. कोणी ए अंजे, हिने घेतला असेल. विचार त्याला. माझं गळ्यातलं चोरलं तू. तुला वाटतं ए झापे जाणे चाटे कुत्रे. अगं मंदाबाई, मी तुझं गळ्यातलं चोरलं, तुला वाटतं का. इन मुस्कडे ठेवून माझं गळ्यातलं तुला. मला काय माहिती. माझं गळ्यातलं दे. मला गळ्यातलं पाहिजे ना. बस आवाज खाली करून बघायचं. बस माझं गळ्यातलं बस. आवाज कमी कर. आवाज कमी कर. आवाज कमी कर. काय ग. माझं गळ्यातलं पाहिजे. टिव 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 टिव. घर कोणाचं माझ कोणाचा. तू गळ्यातलं घेतलंय का तिचं. मी कशाला घेऊ. मला काही कमी आहे का. माझा नवरा तिकडून कोटी पाठवतो. मला कळलं ना. तुझ्या नवऱ्याला विचार कुठे टाकला असं विकत. माझा नवरा तसा नाहीये. तुम्ही घेतलंय का. हे बघ, मी आवाज बंद करा म्हटले तुम्हाला. मला माझं गळ्यातलं आवाज पाहिजे. वाढवायचं माझं नाही ना. सोनं आम्हाला पाहिजे. विचारायचं नाही. तुमचं तुम्हाला सांभाळता येत नाही का रे. शेण खाता ना तुम्ही. तू चौटी कळलं ना तसं. एवढं मोठं. अगं बस पैसे नसतील घरी तर. बस म्हणलं ना तुम्हाला, कळतं का नाही. ते कुत्रे एवढ्या भोकत नाही. एवढ्या भोकत आहे तुम्ही दोघी जणी. अरे काही लाज वाटू द्या तुम्हाला. हा का लाज सोडली सगळी. तिला सांगा मी काय अगं तिला बस सांगा? म्हणले ना. ते मुसकाडत ठेवून दे एक तिच्या. तुला वाटतं काय आम्ही सासरे गरीब येतलंय. तुला पाहायचं किती वेळचं का. बस 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 म्हणतोय तरी चालूच आहे दोघींच. हा माझं गळ्यातलं गेलंय. गळ्यातलं गेलंय तुझ्या. हा. कोणी घेतलं गळ्यातलं. पाहिलंय का तू. कोणाला विचारते. मग तुम्हाला म्हणलं, तुम्हीच म्हणले ना हा? अंजनी घेतलंय. अरे घरातच असेल. तो आबार तोंड आहे, नीट बघ. घरात नाही पाहायचं. शिकायला चालू होतंय कुत्र्यासारखी भुकत. अरे तुम्हाला आहे ना काठीने बदलून काढलं पाहिजे. अगं बास करा ना आता. बास करा ना. ते सगळ्या पुढे. गावाला तमाशा झाला. हा, मी मग तुला डान्स पण सांगते डान्स तिला पण आहे. सांगते. शांत बसा ना जरा. तुम्हाला गप्प बसता येतं का. तुला गप्प बसता येतं का. नाही नाही ऐ. तिच्या तर मुस्काडतच हा ना. मी दांडकच घालीन डोक्यात आता. चालू कुणी केलंय त्याला बोला. अगं बस ना आता. बावळा टेक काय जरा.
बाच म्हणलं तरी वाट 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 वाट. बिलकुल बोलायच नाही तर मी हे दांडकच घालीन डोक्यात आता. मुकाट्यान घरात व्हायचं. जेवायला देणार नाही तू आम्हाला? नाही नाही जेवायला देणार नाही का? नाही नाही जेवायला देणार नाही तू आम्हाला? सांग देणार एक नाही? हा देणार आहे. हा मग का बरं आम्हाला मागे हाकलून दिला तू? हा देणार आहे. तुझ्या बापाच घरून आणलं का सगळे? नाही नाही तुझ्या बापाच घरून आणलं का? बायकोला दम नाही द्यायचं ए, बरं. गप्पच नाही त्या बाग दांडक डोक्यात. आता मी चिडलेलो आहे. हा आता मी चिडलेलो आहे. आता मला हसायला लावायचं आणि मी रडणार बी नाही आता. तुपलं तू बघ. हा. जेवायला तुला काय द्यायचं तर काय आले दिवस आले. तिला हे करतो दम दे. जेवायला जेवायला- द्यायला तुम्हीच द्यायला लागतं. माझी रात्री- तू जेवायला देणार नाही आम्हाला? बोल नाही देते तुम्हाला पण हा? ऑर्डर. मी बघ. केली ऑर्डर मला. बाहेरचं खायला चुकले काय? हा घरून खाता येत नाही घरचं? ते आज हरामी कोणीकडचे? किराणा माल नाहीये. काय पिझ्झा मागितला होता का? बरं कर. सगळं पावडर बाहेरचं माग ते अक्कल नाही काय नाही. मरशील ना खाऊन बाहेरचं. आता हिला हाणतात काय तुम्ही? आणणार नाही तिच्या डोक्यात घालीन बाम मी तुम्ही आता. केव्हापासून वाद झाली? वाघ नाही आता मी सटकलेलो आहे. आता माझी सटकली हा. कसं काय? मग अरे काय राव गेली वस्तू. राहायचा काय संबंध नाही तुमचा. मी ए. काय तुमच्या नावावर नाही. माझ्या नावावर आहे माझ्या. तुमच्या नावावर हा, अजून बघायचंय काय तुम्हाला? काढा उतारे बघा. आले मोठे ठेव 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 ठेव. दोघीला मी ना डोक्यात नेमकी. नाही यांना दोघीला घराच्या बाहेर काढायचं. हा मी बाहेर काढायचं. काढणार लगेच घराच्या बाहेर काढणार. हा दोघी. दोघींना बी काढायचं. दोघीला काढायची म्हणते ती. हो, चला मग चालेल. आपल्या उचला चंबुगा नाही बाहेर काय काढायचं. बोलताय? मग काय बोलताय? जेवायला द्यायचं नाही हे करायचं नाही. फोन लावला होता मी तर म्हणतो. कशाला तो फोन नवरा लाव, लाव, लाव मला फोन. फोन आलता मी फोन लावला. कशाला फोन लावला? अरे कशाला लाव फोन नाही येतो म्हणला दांडक्यानी सटकून काढ तिला. हॅलो भाऊ. नाही तर उचकून त्या घराच्या बाहेर. जरा. हॅलो. अरे इथं लय राडा झालाय बा आता. अरे ती काय ते म्हातारी तुझ्या बायकोला त्यांना घराच्या बाहेर काढे. जेवायला देत नव्हती म्हणून. ठेव. बघितलं. ते अहो, म्हणतो हाकून द्या. असं काय बोलता अहो तुम्ही? अहो घरी किराणा नव्हता म्हणून त्यांना म्हणलं बाहेरून ऑर्डर करते. किराणा नव्हता. कालच पैसे पाठवलेत. हा मग भरायचंय ना अजून. कालच ठीक आहे, पाठवलंय. खोटं बोलत आहे. खोटं बोलताय तुम्ही. हाकून द्या याला, हाकून द्या. खोटं बोलत रे भावड्या ती मला बोलायचं. हॅलो हा बोला ना. अरे काय ते तुझी पोरी बायको हा असं असतं होय कुठं? तिला काही डोक्याचा भाग आहे का नाही? आम्हाला खुशाल घरातून ढकलून दिलं दोघाला आई बापाला. आई बाप्पाला फोन लावा आणि हाकून द्या. परत आणू नका लवकर. काय करायचं बघ. नाही देते जेवायला म्हणा त्यांना. 2 टाइम नाश्ता, 2 टाइम चहा, 2 टाइम जेवण. जमत आहे का? हा. होतं अर्ध मी. त्यांच्याकडे जा की. अगं बोलू द्या ना दुसऱ्याला ना. काय? आ? अर्ध तू हा नवरा नोकरीला आहे. माझ्याकडे काय आहे? फुटका बांबू तुला द्यावा लागेल. चुर 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 करीत सगळं नुसती. अरे ऐक त्यांना ना. पण सांगू मी तात्या. थोडं. अगं बोलूस तर दम आहे का मग तुला? तर बघा असं करा. मी हिच्याकडे जेवतो ही हिच्याकडे जेवतो. हा. तुला असं पाहिजे का? म्हणजे आमची फाटाफूट करून टाकायची आहे बापाची सास सासरे. अरे का तडे असं म्हणणार दोघ जण एक दिवस तिकडे जावा एक दिवस माझ्याकडे या. हा, एक दिवस सांग तिला, तिकडे सांग. असू दे. नाही काय? जाते इकडं आणि हे जा घेऊन. नाही, किती तिला खायला कशाला? लागलं नाही केवढं लागेल तिला खायला? मला करू का ए, माझ्या हात तुझ्या घरी नाही यांचा आणलेलं माझं खायला. उतरल्या नाही. चला निघा बाहेर. तिच्या बाहेर निघा, शरीरात बाहेर. काय- अरे म्हणजे आता बिटी येते घराबाहेर काढेल. नाही नाही बाहेर बाहेर म्हणजे बाहेर. मग चल, हो बाई. नाही नाही मी नाही, सांभाळते, मी खाऊ घालते. काय मी नाही खाऊ घालते. दोघाला नाही, खाऊ घालते. घालते ना. एक दिवस दोघाला तिकडे खाऊ. एक दिवस इकडे. बरं, निघा निघा बोलायचं. बाहेर निघा बाहेर. नाही नको आता. बरं बोलायचं नाही ना जाडी बिडी काही म्हणायचं नाही. सॉरी तुझ्या घरचं खात नाही ती. तिच्या नवऱ्याने पोचलेलं आहे तिला. मीच केलेलं मग खाते. तुझ्यासारखं नाही वाळू लाकड आणलेलं आहे. बघा तू निघ बाहेर बाहेर. हिला राहू दे हिला निघ. नाही करते बोलले ना मी करते. हा तू आणि तुझं असं चुर 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 चालत आहे. दोघींना सांगू तू बर का? तू स्वयंपाक घालणार आहे का म्हातारा नसल जमत चमुका नाही नाही मी आव- मी माझ्या आई बापाला मी सांभाळतो. मी खाऊ घालते. आमची म्हातारी करीन स्वयंपाक आम्ही 3 जण खाऊ. हा, चालतंय. होय, याला आणि द्या तू काढून निघायची बाहेर. इथून. हा, तुझ्या चल. नवऱ्याचा फोन झाला हाकून दे म्हणून. तुझ्या आई बापाकडे जा. त्याला तिकडे जा संमधली पोरगी करायला होती एखादी. कशाला राहू द्या. जा ना तुझ्या आई बापाकडे जा ना. तुझ्या आई बाप तुला जवळ करतील. जा नाही, नाही. जा करते बोलले जा. ना मी करते. तू पण जा तुझ्या आई बापाकडे. नाही, नाही, मी जा जा करते ना. मग आता एक काम करायचं म्हातारी कुठं खाऊ कुठं बी खाऊ. ते म्हणे सकाळची पारी तू बनव आरामशीर. पण मला नाना आहे ना. तू एक टाइम उद्याच्या अय, पोरा. बनवला आणि तो पोहे बनवायची. अय पोरा मला हे सगळं वेगळं नकोच आहे. मग? वेगळं सगळं भानगड दोघीला एकत्र राहू दे. दोघी जण स्वयंपाक करतील तरच यांचं जमणार आहे. हे वेगळं नाही अजून मात चढण यांना. तो तुझ्या नवऱ्याचा फोन आला बघ. उचल देऊ गप कर जरा त्याला. मी काय म्हणतो त्यापेक्षा एक काम कर ना. कुठं तिच्या नादी लागली ती राहू दे ना बाबा. मग. तुला कळायला पाहिजे. नाही मी बोलते तिला ना, वाटत ती मी कमून करते जेवण म्हणून. ती कमून काय करीत होती माहिती आहे का तुम्हाला? हा चालतंय
काय आलं? यांचाच फोन होता. काय म्हणले ती? म्हणले काय मग काय ठरवलंय? म्हणलं करते म्हणलं जेवण. जेवण करशील ना करता नाही आजपासून? सांभाळावं लागेल आम्हाला. ए, करूच नको, आम्ही सांभाळू तू. नाही सांभाळते बोल. मग तुला अरे काही- एक मिनिट ऐक, तो नवरा इथं नाही, तुला आई बापा यांची गरज आहे. तू उलट सगळं करते न ते, आमचं काही नका करेना. जेव्हा खावायचं काय उद्यापासून तिचं काम करीत जा आणि जेवायला मागे. तुला असं वाटत नाही का काही जाऊ बाई आपली मोठी जावा तिच्याकडे गोड बोलावं थोडस. हा काय हरकत आहे, तुम्ही दोघं एकत्र राहिलं. अंगावर तुम्ही पाहिलं अरे नाही का? कमीपणा घ्यायचा, तुम्ही असं दोघी बहिणी झाल्यात आता. जावा जावा म्हणजे बहिणी बहिणी असतात. हा समजलं आणि पाहिजे की नाही? आजपासून तुम्ही दोघींनी भांडणं जरी केलं तर दोघी करा. हा, अरे हा, हा. एकत्र राहिले ती नाही. भांडणं करते का? ती भांडणं करते का? चालू तो कोण पुढे गेलं करतं? सोन्यात चोरून माझ्या खिशात बस का? बस? म्हणली की डाग तुटलेला तो डागून आणा. मी सोनाराकडे झक मारी जाऊन आलो की जाऊन याच्यावर काय चूर चाळ घाल. म्हणलं ना तुझ्या नवऱ्यानेच घेतला असेल. शांत बस आता. भुकती नुकती गप्प बसा. झालं बस सुरू. असं काय मग सांगायचं त्यांच्यावर काय चूर झालं सुरू यांचं. ए तू निघ ग. नाही, भुकती काय भुकती कुत्री आहे का ती? आता मग बघाच मग भुकती काय शब्द नाही. वापरायचे ए, एवढी तेव्हा. अक्कल घडली नाही का तुला? तेव्हा नाही तुम्हाला. एवढं झालं तरी तुला राहायचंय कधी ओचकून? ठीक आहे ना. हा बघा ना, हे बघा हे तुला आत्ताच सांगतो, सगळ्यांनी एकत्र राहायचं. मला वाईली चालणार नाही. एकत्र कुटुंब मला चालणार नाही. बाबा एक मिनिट ऐका, तशी वायली झाली, तिचा प्रपंच तिला करू दे, हिचा प्रपंच हिला करू दे. तिच्या लेकरा बाळ, तिच्या नवरा नोकरीला, तिचे काय आम्हाला? अरे ती एकटी असते म्हणून तिच्या आपण म्हणलं. काय शेजारी तिला काय सोडायचं काय कुठं नेऊन आपण दररोज तिला एक मिनिट इकडे तिकडे नाही ते सगळं आणून देतोय मी. त्या गावात सगळं जाऊन देत नाही. पाहिलं काय का? एकटी कुठं काय तिला काय घासे कोणाचा हात लावायचा एखाद्याची जीवच मारून टाकी. काही दिराच पाहिलं कसं बोलतोय ते. त्याच्या अंगावर कोण जरी तिला नुसतं नाव जरी घेतलं तरी मारून आणि आम्ही टाकीन. वाईट आहेत का? तिचं तोंड चालणारच आहे. कात्री सारखं कर 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 थोबड चालत आहे तिचं. कोणाचं? तिचं चल रे, चला चला. तू बिला विचार करते याच्यामुळे तुम्ही जाऊ दे आता, सोडून दे. आता माझा दांडा काढा होता ना. आता काय करायचं माहिती का, मी 5 लिटर पेट्रोल आणून देतो. नाही नाही जाऊ दे. जी ना ऐकायचे ना तिच्या वातात पिटून. नाही हा. तसं काही वाईट वागतं लोक आणि जाऊ मनात. सात आळे काय डोक्यात? माफी माग. साडे. सासूची माफी माग. ऐ सासूची माग मागा दोघी जणी. तुम्ही बोलल्या ना तिला लय मागा माग. सॉरी. जेवण दे. म्हणा चुकलं आमचं, आम्ही इथून पुढे त्रास देणार नाही. देणार त्रास. तर तेवढं तोंड उचकत नाही. अहो, हा, बोला. स्वयंपाक करूया. हा, कर स्वयंपाक मी तू. माझं ऑर्डर कॅन्सल करते. ऑर्डर फिटर आजपासून कॅन्सल. ये इकडेच आपण नीट भाकरी खायचं निघा. आलो आलो हा जा तू. जा पुढे जा, नको डोस देऊ जा. बस यार. नाही रे, बरे आयडी कसं दिली. काय होतं रे, असं करावं लागेल तुम्हाला. नाही आकलीचा भागांना मुळू 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 नाही रे ना काय झालंय आता, मला तब्येती नाही ना असं. तसं नाही. तुम्हाला एक सांगतो बस तिकडून तू आहे ना हो हो करीत नको. कोणच्या- तुझी काळजी घेतोस का काय नाही? काळजी घेतो. मग? कोणच्या सुना भाकर नाही देत? कशी भाकर देत नाही? अरे आम्ही नाही. काही म्हणतो का, काहीच बोलत नाही ना. तुम्हाला काय अत्याचार करायचा करा अरे ना. सुना म्हणजे पुरीच असते एकदम घ्या. असं घ्यायचं नाही चल, चाललं. या मग चल जेवायला आपलं. चल. मारू दे डांगर इकडे. चल, डांगर मरून द्या. बस का तुम्हाला किती सांगितलं समजून तसंच तरी ते- म्हणतो. मग आम्ही खातो आमचं चव. बरं चला जेवण करायला चला.